काव्या हळूच मान हलवते. रुग्णालयात जे काही घडलं राकेशने ते सर्व पाहिलं होतं. आता अजून तिला काही लपवण्यासारखं उरलं नव्हतं. राकेशच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. असं कसं शक्य आहे? गव्हाणे कुटुंबानं कधीच सांगितलं नाही की तिनं एका कोमात गेलेल्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं, एखादं वर्ष आधी रुद्रचा काहीच पत्ता नव्हता. तोच का होता तो कोमात गेलेला पती? आणि आता अचानक शुद्धीवर आला. त्याच्या डोक्यात विचाराचे काहूर उठले. काव्या, आपण हे गव्हाणे कुटुंबाला सांगू नये का? तो विचारतो. काव्याचं मन भरून आलं. ती म्हणाली, तुम्ही पाहिलंच आहे, माझं आणि रुद्रचं नातं फार गुंतागुंतीचं आहे. तो आता माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. मी कबूल करते की मी काही गोष्टी लपवल्या, पण तो फार हट्टी आहे, ऐकतच नाही. मला वाटतं की आमचं लवकरच घटस्फोट होईल. अशा वेळी जर गव्हाणे कुटुंबाला काही कळलं तर ते सगळं अजून बिघडेल. राकेश शांत झाला. त्याच्या मनात मिश्र भावना उठल्या. कधी काहीच काव्य त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची आणि आता ती एका श्रीमंत उद्योगपतीची पत्नी होती. ठीक आहे, तो म्हणाला हळूच, पण तू स्वतःची काळजी घे. धन्यवाद, ती नम्रतेनं म्हणाली. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात रुद्रच आत शिरतो. मीराच्या चेहऱ्यावर पुन्हा अस्वस्थतेचा भाव उमटतो. मनीषा बाजूला शांत बसलेली होती. तू काव्याशी काय करणार आहेस? घटस्फोटाचं ठरवलं आहेस का? मनीषा थेट विचारते. घटस्फोट हा शब्द ऐकताच मीराने डोळे उघडे केले. एक प्रकारचं आशेचं हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटलं. मनीषा पुन्हा बोलते, हे असंच सोडून जाऊ नकोस, आम्हाला उत्तर हवंय. रुद्र थंड आवाजात म्हणतो, मी तिच्या पोटातलं मूल संपवलं आहे. हे उत्तर पुरेसे नाही का? ते ऐकताच मीरा आणि मनीषा दोघेही स्तब्ध झाले. रुद्रचा चेहरा नेहमीच कठोर असतो, पण आज त्याच्या शब्दांनी भीती पसरवली. स्वतःच्या मुलाशी असं वागणारा माणूस. मी तिच्या हॉस्पिटलचा खर्च उचलतो, नुकसान भरपाई देतो आणि आता मला काव्यानं कोणाला ढकललं होतं यावर अजिबात चर्चा नको आहे, तो स्पष्टपणे सांगतो. मीरा एकदम गप्प झाली. त्याने जर स्वतःच्या मुलाला नष्ट केलं तर ती त्याच्यावर काय विश्वास ठेवणार? त्या रात्री काव्या आपल्या पोटावर हात ठेवून बसलेली. आता ती स्वतःसाठी जगणार होती. रुद्रवरचा विश्वास संपला होता. तो फक्त हुकूम चालवण्याचा सवयीचा होता. भावनांना तो महत्त्वच देत नव्हता. तेवढ्यात दरवाजा अलगद उघडला. रुद्र आत आला. काव्याने डोळे मिटून घेतले, पण त्याच्या नजरेतून काही सुटलं नाही. झोपलीस? तो विचारतो. काव्या गप्प, पण तिचे डोळे थोडे हलले. रुद्र हळूहळू जवळ आला. त्याचा चेहरा तिच्या तितका जवळ की त्याचे ओठ जवळजवळ भिडले. काव्या एकदम उठून बसली. रुद्र, तू अजून इथे काय करतोयस? तुझी इच्छा पूर्ण झाली, आता अजून काय हवंय तुला? तुझी काळजी वाटते मला. तुझी तब्येत कशी आहे? जेवलीस? जर मी तुझ्या जवळच्या व्यक्तीला संपवलं असतं आणि मग विचारलं असतं कसं वाटतंय तुला, चाललं असतं का? ती फाटाफुटीच्या आवाजात विचारते. पण रुद्र शांतच होता. हळूहळू तुझं मन स्थिर होईल. भूक लागली असेल तर काही पौष्टिक बनवून देतो. नको काही, आणि मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही, ती जोरात ओरडते. रुद्र श्वास घेतो. ठीक आहे, मी शेजारच्या खोलीत राहील, तू विश्रांती घे. काही लागलं तर सांग. तो तिच्या केसावर हात फिरवतो. पूर्वी ही कृती प्रेमळ वाटायची, पण आज ती वेदनादायक होती. काव्या त्याचा स्पर्श टाळू शकली नाही. रुद्र बाहेर गेला आणि स्टाफला सांगितलं, सर्वोत्तम पौष्टिक आहार तयार करा मॅडमसाठी. काव्या हळूच डोळे मिटून विचार करते. ती एकेकाळी डोळ्यांची आई होणार होती. तिला योग्य आहाराची गरज आहे. पण रुद्रने काही अतिरेकी पदार्थ दिले तर? ती स्टाफशी स्पष्ट बोलली. तिला काय आवडतं काय नाही हे समजावलं. त्यांनी ते मन लावून ऐकलं. बाहेर माधवने रुद्राला कळवलं की काव्याचा मूड थोडासा सावरणारा वाटतो. काही दिवसांनी काव्याचं अंग भरपूर बळकट झालं होतं. तिला तो बाळंतपणाचा काल नकोसा वाटत होता. रुद्र दररोज यायचा. ती त्याला शाप द्यायची, पण तो जायचा नाही. ऑफिसचं कामसुद्धा तिच्या खोलीत करत राहायचा. त्या दिवशीही तो सकाळी ब्रेकफास्टनंतर तिच्या खोलीत शिरतो. मला इथे राहायचं नाही आता, काव्या म्हणाली. का? कुणी काही त्रास दिला का? तो विचारतो. तुझं माझा त्रास आहेस, तिनं मनात म्हणलं, पण तोंडून नाही बोलली. फक्त कंटाळा आला आहे. मी नीट बरी झाली आहे. बाहेर जायचं आहे, पुन्हा कामावर जायचं आहे. पण त्यांनी सांगितलं की तुला अजून काही दिवस विश्रांती हवी. मी काही गर्भवती नाही आता. त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकू नकोस. त्यांना फक्त तुझे पैसे पाहिजेत. मी बाहेर राहायला जाईन.
रुद्र क्षणभर थांबला. तिला खरंच चांगलं वाटतं हे लक्षात आलं. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, आपण इथून जाऊ. काव्याला आश्चर्य वाटलं. इतका सहज मान्य. गिल्ट असावा बहुधा, तिनं मनात म्हटलं. त्या रात्री घरामध्ये काव्या झोपायला गेल्यावर रुद्रने माधवला बोलवलं. काही छान ठिकाण शोध, मी मॅडमला थोडं रिलॅक्स करायला घेऊन जाणार आहे. माधव हसत म्हणाला, बरोबर आहे, बायका अशी सहलीला खूप आनंद देतात. त्यांच्याबरोबर एखादं गिफ्टही घेऊन जा. मन जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे. रुद्र थोडा साशंक वाटत होता. आपण गिफ्ट्स कुठले हवेत ते तुला माहीतच आहे. मग शॉपिंगला त्याची काय गरज आहे? माधव संयमाने बोलला, सर, स्वतः जाऊन गिफ्ट घेण्यात वेगळीच भावना असते. तुम्हाला कदाचित आवडत नसेल, पण स्त्रियांना ते खूप महत्त्वाचं वाटतं. रुद्रने नाक मुरडले. बायका म्हणजे एक वेगळीच झंझट आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या नुकतीच उठली होती. कामावर जाण्याचा विचार करत होती, पण घरात सगळेजण तयार होऊन कुठेतरी जायच्या गडबडीत दिसत होते. रुद्र तर पुढेच उभा होता. तू उठलीस? विमान तयार आहे. आपण अलिबागला थोडं फिरायला चाललोय. काय? काव्या चकित झाली. तिथली हवा छान आहे. समुद्रकिनाऱ्यावर आराम मिळेल. थोडं ऊन घे. तुझ्या तब्येतीसाठी हे चांगलं आहे. रुद्रने तिच्या गोऱ्या पारदर्शक त्वचेवर नजर टाकली. पण मला ऑफिसला जायचं आहे. माधवने आधीच तुझ्या ऑफिसला कळवलं आहे. तू आता कामासाठी योग्य स्थितीत नाहीस. काव्याला खूप काही बोलायचं होतं, पण माधव तिला डोळ्यांनी इशारे करत होता. गप्प बस, फायदा आहे. सगळे तयार असल्याचं पाहून तिने नाईलाजाने मान हलवली. ठीक आहे मग. तिच्या मनात चरफड करत ती रुद्रबरोबर बाहेर निघाली. अचानक इतका छान वागतो आहेस? काही अपराधगंड वाटतोय का तुला? ती विचारत होती. रुद्रने उत्तर टाळलं. माफ केलं तर चूक आहे का? गोड बोलून काही होत नाही. पैशाला काही अर्थ असतो. रुद्रला तिचा उद्दामपणा समजायला थोडा वेळ लागला. हो, तुला हे कार्ड देतो. काव्या त्याच्याकडून मिळालेलं ब्लॅक कार्ड पाहून थबकली. हेच कार्ड तू पुढच्या कोणत्या तरी बाईला देणार ना? हे मुख्य कार्ड आहे, सप्लिमेंटरी नाही. काव्या थोडा वेळ शांत राहिली. मुख्य कार्ड म्हणजे कुठलीही मर्यादा नाही? तुला नाही वाटत मी तुझा सगळा पैसा खर्च करेन? रुद्र हलके हसला. जर तुझ्यात ताकद असेल तर कर. काव्याला थोडंसं अपमानित वाटलं. पण खरंच या माणसाकडे किती पैसा असेल याचा अंदाज तरी आहे का? तिने ते कार्ड परत दिलं. माझे स्वप्न मोठे आहेत. मी कपूरसारखी मोठी डिझायनर होईल आणि स्वतःच्या डिझाईन्समधून कोट्यावधी रुपये कमवेन. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास आहे. त्याचा सूर अपुरा, पण ती फारशी मनावर घेत नव्हती. दरम्यान मीरा जुन्या घरामध्ये परत आली. तिला समजलं की रुद्र अजूनही तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तिने गर्भधारणा केली तरी काही फरकच नाही पडला का? सगळं काव्यामुळे बिघडलं. जर तिने मीरा दुसऱ्या पुरुषांबरोबर पाहिलं नसतं तर ते बाळ अजून टिकून राहिलं असतं. तिने रुद्रला फोन केला, पण राधा मावशीने फोन उचलला. रुद्र कुठे आहे? सर, तर मॅडमला घेऊन बाहेर गेलेत. आजकाल ते खूप बाहेर असतात. मीरा सुन्न झाली. दोघं मिळून गेलेत अलिबाग सुट्टीवर. अलिबागमध्ये विमानातून उतरल्यानंतर रुद्र आणि काव्याला स्वागत करत दिव्या हात हलवत आली. काव्या, दिव्या, तू इथे काय करते? शिवाय तिच्या मागे होता. काय झालं? आमच्या वेळेत अडथळा तर नाही ना आणला? असं काही नाही, पण तुला त्याने बोलावलं. शिवाय रुद्रकडे पाहून म्हणाला. हो, रुद्रला वाटलं तू बोर होशील म्हणून मला तिला घेऊन यायला सांगितलं. दिव्याने काव्याचा हात पकडला. चल, आपण एकत्र रूम शेअर करूया. शिवाय चिडून म्हणाला. तुम्ही दोघं कपल आहात आणि तू त्यांच्यात घुसायचं म्हणतेस? पण काव्या म्हणाले, ठीक आहे, आपण शेअर करू. रुद्रने गंभीरपणे मागून उत्तर दिलं. नाही, तसं होणार नाही. काय करत आहेस तू? मला त्रास आहे हे तुला माहीत आहे. म्हणूनच तर तुला नीट काळजी घेणार आहे. त्याने तिला स्वतःकडे ओढलं. टायटन ग्रुपने 2 घर बुक केले होते. दिव्या तक्रार करत होती. मी त्याच्यासोबत घर शेअर करणार नाही. शिवाय शांतपणे म्हणाला. घरात 2 रूम्स आहेत. तू एकात, मी दुसऱ्यात. प्लीज, मी तुझ्या रूममध्ये घुसणं, मला लूक महत्त्वाचा असतो. तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहेस. मला लहान आणि गोंडस मुले आवडतात. तू दोघांचं भांडण चालू